जगदंब हॉटेल मच्छी खानावळ. तुम्हाला काय काय खायचंय? कडक मच्छी. तुला काय खायचंय? चिकन. चिकन नसतं बाळा, इथं मासं असते तर. तुला काय खायचंय बाळा? चिकन. माशा नको मला. अय पोरे, ह्यांना चिकन खायचंय. बघा पटकन. इथं आलोय मैत्रिणींनो, पण आमचं वांद होतं ना. दाजी नाहीत खात, मी पण नाही खात म्हणून. बघू आता तिथं काय मिळतंय का. किचन वेगळं जर असेल त्यांचं तर मग तिथं जेवतो, नाही तर मग थेट आपलं घरी आहेत. चपात्या आहेत, भाजी आहे भरपूर, काय अडचण नाही. नमस्कार सगळ्यांना. आता वाजलेत रात्रीचे 9:15 ना, 9:15 9:30 वाजल्यात इथं. आणि आम्ही इथं जगदंब हॉटेल आहे ना, ग्रामपंचायतच्या शेजारी ना, भिगवणच्या स्टँडच्या शेजारी जे जगदंब हॉटेल आहे ना, त्या मालकीनबाई तिथं आलो आम्ही. आल्यावरती ताईंनी बघितलं आणि बघितल्यावरती वर्दी होता ना तुम्ही. काय म्हणताय मग? खूप छान वाटलं. दिवसाची भेटण्याची इच्छा होती. तुम्हाला भेटायला आलो आम्ही. छान वाटलं असं म्हणजे प्रत्येक जागेवरती गेल्यावरती ओळखीची भेटतात बरं का सगळीकडं. आणि छान वाटतं तुम्ही सगळेजण आहे म्हणून आले. तुमचे सगळे व्हिडिओ बघतो आम्ही ना, त्याच्यामुळे लगेच ओळखलं म्हणून म्हटलं भेटावं. पटकन खाली आले तुम्हाला भेटायला. थँक्यू. आणि मैत्रिणींनो, सगळं अख्खं हॉटेल हे सांभाळतात बरं का. तिथे एक सेक्शन आहे, पलीकडे एक आहे, बघू शकता. तुम्हाला मी दाखवते. आणि अख्खं तुम्हीच हँडल करताना भैयान तुम्ही, त्यांचा मुलगा आणि भाऊ असतात ते जॉबला आहेत ना. तर तुम्हाला मी दाखवते. आता संध्याकाळ झाली, उशीर आहे झालाय आणि आज आहे सोमवार, त्याच्यामुळे थोडीशी गर्दी कमी. तुम्हाला माहिती भिगवण कशासाठी प्रसिद्ध आहे? माशांसाठी. आणि तुमची दुसरी शाखा बारामतीला पण आहे ना? नाही, आमची जगदंब हॉटेल चौकात, मदनवाडी चौकातलं जगदंब हॉटेल आहे ना, ती पण ह्यांचंच आहे. आणि आता पुन्हा दाखवते तुम्हाला. चला हे तू दाखवते. आता उशीर झालाय, सगळं बंद झालेलं आहे. सगळं बंद झालेलं आहे. आम्ही सगळ्यात शेवट आलोय. आणि आज पाऊस पण झाला, वारं कावदन पण झालं, आणि भिगवणला पाऊस पण झालाय. तुम्हाला मी बाहेर दाखवते. ओलं दिसतंय का सगळं? लाईट पण गेलेली होती. काय हो? तर इथं ह्यांना घेतले ते मासे कार्तिकला आणि दिदीला. आणि ज्ञानेश्वरी आणि गणेश खात्यात नॉनव्हेज चिकन. ज्ञानेश्वरी आणि गणेश चिकन खात्यात आणि कार्तिक खातो मास. छान आहे ना? तर एकदा नक्की भेट द्या मैत्रिणींनो. बघू शकता बाजरीची भाकरी, इकडं मासे, रस्सा, सगळे छान झालंय का. आणि ह्यांना 2 थाळ्या सरत नाहीत म्हणून एक घेतली. आम्हाला बी एकच घेतली. दाजींची शेव भाजी नाही बाबा, आपल्याला सेपरेट खायचंय, भूक लागली. शेव भाजी घेतली ना एक. हा, एक मध्ये 2 झाले ना. बाकी काय म्हणता? बाकी काय नाही. ती बरं विसरत होती. दाजी कुठे इथं? कोण माणसं हां हां आहेत की इथंच? नाही, किधर नाही जाता. किधर नाही जात? इसको छोड़कर नहीं जाता. किसको? इसको असं दे. हे जेवाय. यस. काय झोप लागली?
बघितलं तुमच्या व्हिडिओ ताईंच्या घरी आला होता. जगदंब हॉटेल तिथं जेवण केलं, तिथं वरती आलं. छान आहे, मस्त आहे घर. सगळं किचन वगैरे बघितलं, चहा घेतला. आणि आमच्या पतीच्या वर्गात होती साक्षी, विद्या प्रतिष्ठानला 4थीला होत्या एकत्र. तो गप्पा मारायला चालल्या त्या दोघींच्या. कशाला आला बाळावर असं? कार्तिकन 2 जण आले तिथं. आणि आता वाजले 10:30 आणि आता घराकडे निघायचंय मैत्रिणींना. छान आहे ताईचं घर. परत नाही तुमचं ऐकलं का नाही? तिथं तुमचं ऐकलं का नाही? मी लावतो मग बसून. ताईंच्यात आलो, जेवण केलं. ती हळदीचं पण येतात करता. हा ऐका ना, असं तुमचं ऐकलं का नाही? तिथं आता माझं ऐकायचं. साडी नको म्हणलं तरी ऐकायचं येतं का? मंदिर दाखवती. सगळं किचन पण खूप छान आहे बरं का, मस्त आहे. आता काही आवडलं नाही कधी. नाही लय भारी आहे किचन, असंच असतं. डायनिंग टेबल वगैरे पण मस्त आहे. आणि पूर्ण घर छान आहे ताईंचं, मला लय आवडलं. मस्त आहे, मस्त आहे एकदम. असं एल किचन आहे आणि हे असं. आणि सगळं हॉटेलचं बघतात. पहिली गोष्ट आहे ना ग साक्षी. आणि साक्षी आणि प्रतीक्षा एका वर्गात होत्या विद्या प्रतिष्ठानला. तू आता येऊन जाऊनच करते ना तिकडं माळेगावला? बरं वाटलं असं ना आता 2 जणी भेटला ते. 11वी नंतर आता भेटले. किती वर्षात ना? 11वी नंतर. 11वीत पण सोबत होतो आम्ही. होय का? छान आहे एकदम घर, मस्त आहे. फक्त ना लय पुसावं लागतात फरशा. साडी घालायची. हो घालणार की. तुम्हाला नेसून तुम्हाला नेसलेली दिसली म्हणजे बस ना. चला येऊ का? घेऊ नाही आता.